नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करून खूप दिवस झालेले आहेत आणि आता इथून पुढे ते लागू करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. हे शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश केलेला आहे आणि कुठले बदल झालेले आहेत, हे सर्व बारकाईने एक शिक्षक म्हणून माहीत करून घेणं आपल्या सर्वांसाठी खूपच उपयुक्त आहे. आणि म्हणून हे अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा या व्हिडिओमधून प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, मी अरुंधती सुभाष. एज्युप्रीत या संस्थेमार्फत शिक्षकांना डिजिटल एज्युकेशन देण्याचा मी प्रयत्न करत असते. हे चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा, म्हणजे शैक्षणिक तंत्रज्ञान या विषयावरची अधिकाधिक माहिती आपल्यापर्यंत योग्य वेळेत पोहोचत जाईल. या नवीन शैक्षणिक धोरणाबाबत जी काही सविस्तर माहिती आपल्याला घ्यायची आहे ती एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून घेणार आहोत, जेणेकरून ही माहिती अधिक सोपी आणि सुटसुटीत होईल. तर चला जाऊया आपल्या प्रेझेंटेशनकडे. या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण ही सविस्तर चर्चा करणार आहोत की नेमकं शैक्षणिक धोरणामध्ये जे बदल झालेत ते नेमके कोणते झालेत आणि कशा पद्धतीने आपल्याला याचे फायदे होणार आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा याच्यात नेमके काय बदल होणार आहेत ते आपण पाहणार आहोत. तर हे शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलं 2020 साली. ते लागू झालं असतं लवकरच, परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शाळा वगैरे हे सगळंच बंद असल्या कारणाने त्या लागू करण्यात आल्या नाही. परंतु आता इथून पासून पुढे मात्र हे लागू होणार आहे. त्यामुळे एक शिक्षक या नात्याने आपल्याला हे माहीत पाहिजे की याच्यात नेमके स्टेप्स कशा झालेल्या आहेत आणि याच्यात बदल कसे झालेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे आजच्या आपल्या व्याख्यानाचे किंवा अध्यापनाचे मुद्दे असणार आहेत की पहिली गोष्ट, नवीन शैक्षणिक धोरणाची रचना कशी असणार आहे. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, अध्ययन आणि अध्यापन पद्धतीमध्ये जे आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे त्याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. आणि अध्यापकांसाठी शिक्षण पद्धती ही कशी नवीन करण्यात आलेली आहे किंवा नवीन त्याच्यामध्ये प्रयोजन करण्यात आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. नवीन शैक्षणिक धोरणाचे शिक्षकांना होणारे जे काही फायदे आहेत त्याबाबतही आपण थोडक्यात बोलणार आहोत. याबाबतचा सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी चॅनलमध्ये आहे, तेव्हा तुम्ही तो पाहू शकता, म्हणजे अजूनही तुम्हाला त्याबाबतची माहिती मिळणे शक्य होईल. झाली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर के कस्तुरीरंगन. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या सर्व उच्च पुरस्कारांनी सन्मानित असं हे व्यक्तिमत्व आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे जी नवीन शैक्षणिक धोरणाची जी वैशिष्ट्ये आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे अध्ययन आणि अध्यापन पद्धतीमध्ये बहुविषय पद्धतीची योजना आखण्यात आलेली आहे. म्हणजे यापूर्वी जे काही आपल्या स्ट्रीम्स होत्या, आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स, हे संपूर्ण प्रकार नाहीसे होणार आहेत आणि कोणी कुठलाही विषय घेऊ शकेल. म्हणजे तुम्ही काही विषय, एक विषय आर्ट्सचा घेऊ शकाल, एक विषय सायन्सचा घेऊ शकाल, एक विषय कॉमर्सचा घेऊ शकाल, असं हे अगदी मिक्स असं करण्यात आलेलं आहे. बहुविषय विषय अध्यापन पद्धती जसं त्याला म्हणता येईल. मूल्यमापन पद्धतीमध्ये सुद्धा फेरबदल होणार आहे, कारण जर अध्ययन पद्धती बदलणार आहे, अध्यापन पद्धती बदलणार आहे, तर मूल्यमापन पद्धती ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे. शिक्षकांसाठी सुद्धा नवीन ज्ञानावर आधारित, तंत्रज्ञानाने समृद्ध अशी नवीन शिक्षण पद्धती याच्यामध्ये आपल्याला येणार आहे. अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती आहे याच्यामध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने अभ्यासक्रम आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने अध्यापन पद्धती विकसित करण्याची या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये योजना आखण्यात आलेली आहे. आता या पुढे जाण्यापूर्वी पहिल्यांदा आपण आधी काय होतं आणि आता नेमके काय बदल झाले आहेत याच्याबद्दल चर्चा करूया. पहिली गोष्ट, अध्यापन आणि अध्ययन पद्धती याच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालंय. बघा, पहिल्यांदा होतं आपलं 0 to 6 इयर, याच्यामध्ये फारशी दखल नव्हती सरकारची, फारसं कंट्रोल नव्हता. ओके. आणि सिक्स्थ इयर पासून म्हणजेच पहिलीच्या वर्गापासून हे शासकीय दखल किंवा शासकीय त्याच्यावर अंकुश असा लावण्यात आलेला होता आणि पुढचं एज्युकेशन हे कंपल्सरी करण्यात आलेलं होतं. म्हणजे 10 इयर्स पर्यंतचा कालावधी हा सरकारच्या याच्यामध्ये होता पहिल्यांदा, 6 इयर्स to 16 इयर्स आणि 10 इयर्स पर्यंतचा वर्ग. ठीक आहे. त्यानंतरचा दुसरा टप्पा पडत होता 2 वर्षाचा, म्हणजे 10+2 अशी ही सिंपल आपली एज्युकेशन सिस्टम होती. आणि त्यानंतर 3 इयर्स ग्रॅज्युएशन, जे तुम्ही करा नका करू किंवा कुठल्या पद्धतीने करताय, दॅट्स अप टू यू. ओके. परंतु ह्या 2 टप्पे मात्र आपले फिक्स होते, 10+2 असं होतं. ह्या 2 वर्षामध्ये तुमचं 11वी 12वी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स याच्यामध्ये बायफर्केट होऊन तुम्हाला ते करता येत होतं. आता मात्र हे कम्प्लीट बदल झालेले आहेत. मग हे बदल कसे झालेले आहेत ते आता आपण पाहणार आहोत. आता 5+3+3+4 अशी ही रचना झालेली आहे. मग हे 4 टप्पे कसे आहेत आणि हे 5 काय आहे, 3 काय आहे, 3 काय आहे, 4 काय आहे, त्याबाबत आपण याच्यात माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट, पूर्वी जे 0 to 6 हा कालावधी काही ठिकाणी अगदीच फ्री होता आणि 6 स्टँडर्ड पासून काही अंगणवाडी आणि यांचा अपवाद नंतर सुरू झाल्याचा वगळता हे पूर्वी एवढं कंपल्सरी नव्हतं.
आता काय झालेलं आहे की 3ऱ्या वर्षापासून सरकारचा एज्युकेशनवर कंट्रोल आलेला आहे, मुलाच्या एज्युकेशनवर. ठीक आहे. आता सरकार दक्ष असणार आहे, लक्ष देणार आहे आणि तिथपासून पुढे 3ऱ्या वर्षापासून पुढे त्यांना प्राथमिक शिक्षण जे आहे, म्हणजे पूर्व प्राथमिक म्हणता येईल त्याला, असं ते पायाभूत शिक्षण 3ऱ्या वर्षापासून द्यायला सुरुवात होणार आहे. ह्याच्यामध्ये बहुस्तरीय खेळ आहेत, नंतर कृतीवर आधारित असं अध्ययन आहे, परंतु मुलाला अत्यंत सुटसुटीत सोपं वाटेल आणि त्याला अगदी एन्जॉय करता येईल अशा पद्धतीने ही शिक्षण पद्धती असेल. त्याच्यामध्ये फक्त खेळ आणि खेळावर आधारितच सर्व गोष्टी अशा असतील, म्हणजे त्यांचं एक सामाजिकरण याच्यामध्ये, सिव्हिलायझेशन आपण ज्याला म्हणतो, ते याच्यामध्ये प्रॉपरली होऊ शकेल अशासाठी हे 3 वर्ष दिलेले आहेत. पुढचे जे 2 वर्ष आहे ते 2 वर्ष पहिली आणि दुसरी हा जो टप्पा आहे, म्हणजे 6वं वर्ष आणि 7वं वर्ष आहे, त्याच्यामध्ये जे काही आपण जातो 6 वर्षानंतर पहिली आणि 7व्या वर्षानंतर दुसरी, हे जे आपलं आधीचं होतं ते तसंच राहणार आहे. फक्त आता बेसिक काय झालेलं आहे की पहिले 3 वर्ष जे आहेत ते सुद्धा त्याच्यावर आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलेले, त्यांची त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. हा झाला पहिला टप्पा. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 3 वर्षाचं योजना करण्यात आलेली आहे. या 3 वर्षाच्या योजनेमध्ये नेमकं काय आहे, तिथून पुढे जातात तुमचे क्लास 3 टू क्लास 5, म्हणजे 3री ते 5वीचे वर्ग जे आहेत, 3री, 4थी आणि 5वी हे 3 वर्ग. पहिल्या 2 वर्गांपर्यंत म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये कुठेही परीक्षा नाही आयोजित केलेली, परीक्षा द्यायची नाहीये मुलाला. म्हणजे 3ऱ्या वर्षापासून तो 6व्या वर्षापर्यंत सरळ पुढे जात राहणार आहे. म्हणजे कुठेही तो मागे ठेवला जाणार नाही किंवा पहिलीच्या वर्गात नापास केला जाणार नाही, दुसरीच्या वर्गात नापास केला जाणार नाही. तो सरळ पुढे काय होणार आहे, 3ऱ्या वर्षी जाणार आहे. तिथपासून पुढे त्याच्या परीक्षा सुरू होणार आहेत. 3ऱ्या वर्षी तर तो 8 ते 11 या कालावधीमध्ये, या वयोगटामध्ये तो 3री, 4थी आणि 5वी हे 3 वर्ष कंप्लीट करेल, असं याच्या मागे योजना आहे. हे झालं तुमचं प्राथमिक शिक्षण. खेळ, शोध, वेगवेगळे कृती आणि परस्पर संवाद याच्यामधून वर्गातली अध्ययन आणि अध्यापन पद्धती ही विकसित केली जाणार आहे आणि विद्यार्थ्याचा सुद्धा त्याच्यातून विकास साधला जाणार आहे. त्यानंतर पुढे आहेत तुमचे पुढचा जो टप्पा आहे 2 टप्प्यातला, त्याच्यातला अजून एक टप्पा, तो 3 वर्षाचा. तो 3 वर्षाचा टप्पा आहे वर्ग 6 ते 8, म्हणजे 6वी, 7वी आणि 8वी हे वर्ग ह्या पुढच्या 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये कव्हर केले जातील. वयोगट असणार आहे मुलाचा 11 ते 14 आणि याला म्हटलं जाणार आहे आपलं पूर्व माध्यमिक शिक्षण आणि हे 3 वर्षाचं असणार आहे. याच्यामध्ये आता गणित आणि विज्ञान यासारखे विषय याच्यात इंट्रोड्यूस करण्यात येतील. सामाजिक शास्त्र आहे, मानवता आहे, विज्ञान आहे, भाषाशास्त्र आहे आणि यामध्ये प्रयोगशील पद्धतीने शिक्षण दिलं जाणार आहे. याबाबत अजून थोडीशी सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. पहिल्यांदा टप्पेच फक्त समजून घेऊया. त्यानंतर 4थ्या वर्षी म्हणजे 4था जो टप्पा असणार आहे तो 4 वर्षांचा असणार आहे आणि याच्यामध्ये क्लास 9 टू 12 म्हणजे 9वी, 10वी, 11वी आणि 12वी, जे आपलं 10वीची बोर्ड परीक्षा, 11वी, 12वी आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्स आणि 12वीची बोर्ड परीक्षा असं होतं, ते तसं न राहता आता हे सलग 4 वर्षाचे टप्पे राहणार आहेत. 14 ते 18 या कालावधीमध्ये विद्यार्थ्याला हे 4 टप्पे पूर्ण करायचे आहेत आणि हे माध्यमिक शिक्षण म्हणून आपण त्याला म्हणूया. इथे बहुविषय असणार आहे. पूर्वी जसं आपण 10वी नंतर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स घेऊन फक्त आर्ट्सचेच विषय, फक्त सायन्सचेच विषय, फक्त कॉमर्सचेच विषय असं करत होतो, आता असं नाही करता येणार आहे. आता एक कुठलीही स्ट्रीम मुलाला नाही घेता येणार आहे. त्याने सायन्सचा विषय घेऊन त्याला पॉलिटिकल सायन्स शिकायचा असेल तरी पण तो शिकू शकणार आहे, किंवा राज्यशास्त्र या विषयामध्ये तो जास्तीत जास्त विषय घेऊन त्याला एखादा मॅथ्सचा विषय शिकायचा असेल तरी सुद्धा त्याला ते करता येणार आहे. आणि अशा प्रकारे समीक्षात्मक विचार पद्धती विकसित करण्यासाठी लवचिकता असावा किंवा विषय निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असावं, यासाठी या सर्व गोष्टींचं याच्यात प्रयोजन केलेलं आहे. याच्यावरच आता आपण 5-3-3-4 रचना काय आहे त्याबाबत अजून थोडी माहिती घेणार आहोत. 5 वर्षाचा एक टप्पा असणार आहे, 3 वर्षाचा टप्पा, 3 वर्षाचा टप्पा आणि 4 वर्षाचा टप्पा. ह्याच्यात नेमकं काय असणार आहे, पहिल्या 5 वर्षाच्या पहिल्या 3 वर्षामध्ये वय वर्ष 3 ते 6 हे फक्त खेळातून जडणघडण याच्यासाठी दिलं जाणार आहे. बालवाडी आणि अंगणवाडी यासाठी इंट्रोड्यूस केल्या जाणार आहे, जे ऑलरेडी आहेत परंतु त्या मोठ्या प्रमाणावर, आणि हे कंपल्सरी लेवलला हे सगळं होणार आहे. म्हणजे आता इथून पुढे 3 वर्षापासूनचं पुढचं एज्युकेशन हे गव्हर्नमेंट अंडरच होणार आहे. पहिली आणि दुसरी या कालावधीमध्ये परीक्षा अजिबात घेतल्या जाणार नाहीत. मुलगा तसाच सरळ तो 3ऱ्या वर्गापर्यंत नेला जाणार आहे. 6 ते 8 वर्षामध्ये थोडं खेळ प्लस कृती या 2 गोष्टी त्याच्यामध्ये होणार आहेत पहिली आणि दुसरीच्या वर्गामध्ये. म्हणजे त्याची फक्त अध्ययनाबाबतची आवड विकसित केली जाईल, त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींबाबतची विचार करण्याची क्षमता विकसित केली जाईल आणि सामाजिकरण त्याचं याच्यातून होईल. या गोष्टींवर याच्यात भर दिला जाणार आहे. म्हणजे जे काही अगदी रट्टा मारून पाठ करणे किंवा
अनावश्यक काही गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश केला गेलेला होता, तो न होता इथे मुलाला ऍक्टिव्ह बनवण्यासाठी, समाजाभिमुख बनवण्यासाठी याच्यात प्रयत्न केले जाणार आहेत. आता इथून पुढचा 3 वर्षाचा जो टप्पा आहे, वय वर्ष 8 ते 11, वर्ग 3, 4 आणि 5, इथून पुढे मात्र परीक्षा सुरू होणार आहेत. त्या पण परीक्षा आपल्या नॉर्मल परीक्षांसारख्या नसून त्या थोड्याशा वेगळ्या स्वरूपामध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतील. कृती आणि अभ्यास इथून थोडासा सुरू होणार आहे. याच्यामध्ये मातृभाषा किंवा इंग्लिश या दोन्ही गोष्टींची निवड विद्यार्थ्याला करता येणार आहे आणि मातृभाषेतून शिक्षण घेण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे आणि इंग्लिश किंवा इतर भाषांमधून हा थोडा कमी प्रमाणात घेता मातृभाषेतून जर शिक्षण घेतलं तर हे लवकरात लवकर समजतं आणि विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचून मेंदूपर्यंत ते जास्तीत जास्त पद्धतीने पोहोचतं आणि शिवाय ते टिकतं जास्त, म्हणजे त्याचं रिटेन्शन जास्त असतं त्या माहितीचं. म्हणून मातृभाषेतून शिक्षण देणं हे जास्तीत जास्त त्याला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. पुढची जी 3 वर्ष आहेत, वर्ग 6, 7 आणि 8, याच्यामध्ये काय होणार आहे की 11 ते 14 ह्या वयोगटातला हा विद्यार्थी असणार आहे. याची जी क्षमता असणार आहे आणि ब्रेनची जी डेव्हलपमेंट असणार आहे ते सुद्धा, त्याचं अंडरस्टँडिंग लेवल जे आहे, परसेप्शन लेवल आहे, ते खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे. त्यामुळे त्याला इथून कम्प्युटर कोडिंग सारखे जे विषय आहेत ते त्याला दिले जाणार आहेत. म्हणजे जरुरी नाही की तो अगदी 6व्या वर्षापासून सॉफ्टवेअर बनवायला सुरुवात करेल, परंतु त्याचं कम्प्युटर कोडिंग आयटीशी जे त्याची नाळ इथून जोडली जाणार आहे, त्यामुळे त्याचा पुढे जाऊन त्याला खूप मोठा फायदा होणार आहे. विश्लेषणात्मक क्षमता जी त्याची आहे विचार करण्याची, ती त्याची वाढणार आहे. त्यानंतर इथून पुढे ना व्होकेशनल ट्रेनिंगचं समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे काही व्यवसायाभिमुख जे एज्युकेशन असतं, जे शिक्षण असतं, ते इथून इंट्रोड्यूस करायला सुरुवात केली आहे. त्याचा समावेश इथून करणार आहेत आणि ते खरं तर खूप उत्तम सोल्युशन असणार आहे की जे काही असं मानलं जातं की हे शिक्षण घेऊन पुढे जाऊन त्याचा वापर आपण प्रत्यक्ष आयुष्यात किती करतो किंवा जवळपास होतच नाही, अशी जी एक काही ओरड आहे किंवा असं जे काही धारणा आहे, त्याला इथे नक्की खेळ बसणार आहे. आणि याच्यातून मुलांना मुलींना आवडीचे जे आपले विषय आहेत, म्हणजे सगळेच, कार्पेंट्री असेल, गार्डनिंग असेल, कुकिंग असेल, शिलाई असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्किल्स आहेत व्यवसायाभिमुख, अशा स्किल्स त्यांना इथे, अशा कला त्यांना इथे शिकवल्या जाणार आहेत. आणि म्हणून हे जे वर्ग 6वी पासून पुढचं शिक्षण आहे हे आणखी वेगळं आणि मनोरंजक होत जाणार आहे. याच्यात मॅथ्स, सायन्स आणि आर्ट्स या विषयांचा सुद्धा समावेश नक्कीच केला जाणार आहे, जो पुढे स्टेमसाठी कामात येणार आहे. पुढचा जो टप्पा आहे 4 वर्षाचा, त्याच्यामध्ये वर्ग 9वी ते 12वी ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. इथे सेमिस्टर एक्झाम असणार आहे. इथे परीक्षा आता असणार आहेत. पूर्वी जसं आपण डायरेक्ट वर्षाच्या शेवटी परीक्षा देत होतो, मध्ये चाचणी आणि सामायिक परीक्षा, असं आपलं जे पॅटर्न होतं, ते पॅटर्न इथे आता सेमिस्टर एक्झाम या पद्धतीने होणार आहे. म्हणजे पहिल्या सेमिस्टरचा सिलेबस वेगळा, त्याच्यावरची परीक्षा झाली की तो अभ्यास बाजूला ठेवतो आपण आणि दुसऱ्या सेमिस्टरच्या विषयांच्या तयारीला लागतो. हे तशा पद्धतीने सेमिस्टर एक्झामचं पॅटर्न होणार आहे. वय वर्ष आहेत 14 ते 18. याच्यामध्ये शाखा नाही दिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे जसं आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असं निवडीचं पूर्वी आपल्याला बंधन होतं, ते न राहता कुठल्याही विषयांची निवड आपल्याला करता येणार आहे. आणि हे अतिशय सुंदर अशी ही रचना आहे असं मानलं तरी चालेल. वेगवेगळी विचार पद्धती विकसित होण्यासाठी ही पद्धती खूप कामाची ठरणार आहे. परदेशी भाषांचं शिक्षण ह्याच्यामधून आपल्याला दिलं जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकण्याची किंवा त्यांची निवड करण्याची सुद्धा संधी इथे मिळणार आहे. खरं तर परदेशी भाषा शिकणं ही आज एकदम मोठी गरज बनलेली आहे, कारण विद्यार्थी जो आहे हा ग्लोबल लेव्हलला काम करणार आहे. आणि ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तर असं झालेलं आहे की तुम्ही घरीच बसून जगातल्या कुठल्याही देशामध्ये काम करू शकता. म्हणजे ऑनलाईन जे काम आहे पद्धती, तर ती विकसित झाल्यामुळे आता इथून पुढे तर परदेशी भाषांची गरज ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आणि ती गरज पूर्ण करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि परदेशी भाषा सुद्धा विद्यार्थ्यांना शिकण्याची इथे संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आता यानंतर इथून पुढचं जे शिक्षण आहे पदवीपर्यंतचं, तर ते नेमकं कसं होणार आहे त्याबाबत सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. तर पदवीपर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशनचं जे यापूर्वीचं शिक्षण होतं ते सेम स्ट्रीम मध्ये आपण पूर्ण करत होतो, किंवा सायन्स असेल तर कॉमर्समध्ये येऊन किंवा आर्ट्समध्ये येऊन पण आपण पुढे पदवी घेऊ शकत होतो. आता इथून पुढे थोडंसं वेगळी सिस्टम असणार आहे. पहिली गोष्ट, 11वी 12वी ह्या लेव्हललाच आपल्याला आर्ट्स, सायन्स, कॉमर्स ह्या स्ट्रीम रद्द झालेल्या आहेत, त्यामुळे इथून सुद्धा ह्या स्ट्रीम रद्दच होणार आहेत.
मग इथे नेमकं कसं एज्युकेशन असणार आहे ते पण आपण पाहूया. इथे पहिलं वर्ष जे असणार आहे पदवीचं, म्हणजे 12वी नंतर पहिलं वर्ष, इथेही तुम्ही विषय कोणतेही घेऊ शकतात, विषय निवडीचं स्वातंत्र्य तुम्हाला असणार आहे. तर त्या एका वर्षाला सर्टिफिकेट असं नाव दिलं जाणार आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट. दुसरं वर्ष तुम्ही पूर्ण केलं की त्याला नाव दिलं जाणार आहे ग्रॅज्युएशन डिप्लोमा. तिसरं वर्ष तुम्ही पूर्ण केल्यास त्याला नाव दिलं जाणार आहे ग्रॅज्युएशन डिग्री. आता ह्याचा नेमका काय बेनिफिट होणार आहे ते आपण पाहूया. पहिल्यांदा ना आपण ज्या वेळेला हे एज्युकेशन पूर्ण करत होतो त्यावेळेला जेव्हा आपण पदवीला प्रवेश घेत होतो, म्हणजे पहिलं वर्ष पूर्ण केल्याच्या नंतर जर मध्येच त्या विद्यार्थ्याचं शिक्षण सुटलं तर त्याला ते शिक्षण म्हणजे ती पदवी त्याला पूर्ण करता येत नसे. म्हणजे FY BA केलं, SY BA केलं आणि TY BA त्याला करताच आलं नाही तर त्याचं बेसिक क्वालिफिकेशन हे 12वी असं गृहीत धरलं जात होतं. आता इथून पुढे असं होणार नाहीये. तुम्ही जे वर्ष शिकाल त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जर 1 वर्ष केलं तर त्याला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असं म्हटलं जाईल आणि त्याची गुणवत्ता, त्याची पात्रता जी आहे शैक्षणिक, ती एज्युकेशनल ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट अशी मानली जाणार आहे. त्याने जर 2 वर्ष पूर्ण केलेले असतील तर त्याला ग्रॅज्युएशन डिप्लोमा असं नाव दिलं जाणार आहे. अदरवाईज ही पूर्वीची 2 वर्ष जी होती ही वाया गेल्यासारखी होती. त्यामुळे आता इथून पुढे असं होणार नाहीये. आणि इथे पहिलं वर्ष पूर्ण झाल्यास सर्टिफिकेट, दुसरं वर्ष पूर्ण झाल्यास डिप्लोमा आणि तिसरं वर्ष पूर्ण झाल्यास डिग्री असं हे मिळणार आहे. म्हणजे ज्या काही तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स डिग्री नंतर तुम्हाला करायच्या असतात त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स इथून पुढे तुम्हाला अशाच पद्धतीने करता येतील आणि ते 3 वर्ष तुम्हाला कंपल्सरीच राहतील. मग ही सुविधा कोणाला मिळणार आहे की समजा कुठल्या घरच्या अडचणींमुळे असेल किंवा आर्थिक अडचणींमुळे असेल, जर एखाद्याला शिक्षण इनकम्प्लीट ठेवावं लागलं तर त्याची ती 2 वर्ष वाया जाऊ नयेत याची सुविधा याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे त्याला सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा हे नाव घेऊन जिथे कुठे त्याचा उपयोग होणार असेल तिथे त्याला तो उपयोग करून घेता येणार आहे. यापूर्वी हा उपयोग करून घेता येत नव्हता. ठीक आहे. सो इथपर्यंत 3 वर्षापर्यंतचं एज्युकेशन आपण बघितलं की काय. चौथं वर्ष कशासाठी देण्यात आलेलं आहे तर चौथं वर्ष सुद्धा दिलंय की रिसर्च साठी. म्हणजे पूर्वी जे MPhil पदवी होती ती पदवी आता इथून पुढे रद्द होणार आहे. PhD आहे तशीच आहे, परंतु MPhil ही पदवी नसणार आहे आणि ते चौथं वर्ष इथे रिसर्च म्हणून ऍड करण्यात आलेलं आहे. म्हणजे एखाद्याला पुढे जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर त्याला करता येईल. फक्त आता इथे फरक कसा पडणार आहे बघा. जर एखाद्या विद्यार्थ्याने 4 वर्षाची डिग्री पूर्ण केली, म्हणजे सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री आणि रिसर्च इथपर्यंत पूर्ण केलं तर त्याला 5वं एकच वर्ष PGला देण्याची आवश्यकता आहे. मग त्याला 2 वर्ष PG करण्याची आवश्यकता नाही. एखाद्या विद्यार्थ्याने जर 3 वर्ष डिग्री पर्यंतची पूर्ण केली, तो रिसर्चचं वर्ष पूर्ण नाही केलं आणि नंतर त्याला वाटलं की मला PG करायचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, त्यावेळेला मात्र त्याला 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन इथे करावं लागणार आहे. सो जी 4 वर्ष आपण इथे वापरणार आहोत ती कुठे ना कुठे तुमची युटिलाइज होणारच आहेत. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू 4 वर्ष करू शकता किंवा 3 वर्ष करून तुम्ही PG करू शकता. असं हे ग्रॅज्युएशनचा जो आराखडा आहे तो सुद्धा अगदी सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने करण्यात आलेला आहे, ज्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा ठरू शकेल. अजून एक याच्यात महत्वाची गोष्ट असेल की री एंट्री विद्यार्थी कधीही करू शकतो. पूर्वीच्या काळी असं होत नसे. आता 1 वर्ष पूर्ण केल्यानंतर मध्ये त्याची 4-5 वर्ष गॅप गेली तर तो तिथून पुढे दुसरं वर्ष, तिसरं वर्ष हा पूर्ण करून डिग्री पर्यंतचं एज्युकेशन हा घेऊ शकेल. पहिलं सर्टिफिकेट जे आहे म्हणजे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट हे त्याचं यूज होणार आहे, हे त्याचं गृहीत धरलं जाणार आहे आणि अशा प्रकारे त्याला डिग्री पर्यंतची पुढची 2 वर्ष त्याला शिकायला मिळणार आहेत. एखाद्याची 2 वर्ष शिक्षण होऊन पूर्ण झालेली असेल तरी पण त्याला तिसरं वर्ष ची परीक्षा दिली की त्याच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट तो घेऊ शकेल. असं अगदी सोपं आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुटसुटीत असं हे करण्यात आलेलं आहे. अध्यापन पद्धती अतिशय रंजक कशी करण्यात आलेली आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत की अतिशय नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती याच्यामध्ये आता सुरू करण्यात आलेली आहे. की उत्तम सुरुवात इथे झालेली आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे इथे अनुभवात्मक अध्ययन असं याच्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्याचा अनुभव हा समृद्ध करत, त्याचा चौकस आणि चौफेर विकास करत, त्याचं संशोधनात्मक अध्ययन आणि अध्यापन पद्धती इथे तयार करण्यात आलेली आहे. एकात्मिक आणि समन्वयक अध्यापन पद्धती इथे असणार आहे. म्हणजे कला आहे, खेळ आहे, कथाकथन आहे, ICT आहे, या सर्वांचा मिलाफ घडवणारी अशी ही अध्यापन पद्धती असणार आहे. इथून पुढे सहपाठी अध्यापनास प्रोत्साहन दिलं जाणार आहे. सहपाठी म्हणजेच मित्रवर्ग, जो पियर ग्रुप असतो, त्यांच्या सोबत अध्ययन करण्याची आणि अध्यापनाची ऐच्छिक आणि आनंददायी पद्धती इथे अवलंब करण्यात आली आहे. इव्हन मूल्यमापनामध्ये सुद्धा त्यांच्या सहपाठींचं मूल्यमापन हे इथे महत्वपूर्ण ठरणार आहे, जेणेकरून मुलाचं
त्या दुसऱ्या विद्यार्थ्यांची मित्रांची जी वर्तणूक असेल ती वर्तणूक ही उत्तम दर्जाची किंवा उत्तम पद्धतीची तो ठेवण्याचा प्रयत्न करेल. अशा पद्धतीने सहपाठींचा सुद्धा त्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये समावेश करून घेण्यात आलेला आहे. तंत्रज्ञानाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर इथून पुढे होणार आहे. 6वी ते 12वी वर्गांसाठी तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करणारे अध्यापनशास्त्र हे इथून पुढे असणार आहे. त्यामुळे 6वी ते 12वी या वर्गांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त तंत्रस्नेही होणं हे आवश्यक आहे. ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी इथून पुढे शिकाव्याच लागणार आहेत. शिकल्या असलात तर उत्तम, शिकले नसलात तर एज्युप्रीत संस्था तुम्हाला याच्यामध्ये नक्की मदत करेल. दप्तर विरहित दिवस इथे एक आयोजित करण्यात आलेला आहे. शैक्षणिक वेळापत्रकामध्ये दप्तर विरहित दिवसाचा समावेशच केला जाणार आहे. आणि त्यामुळे काय असेल की विद्यार्थी हा दप्तराविरहित जे काही शिक्षण असेल ते शिक्षण तो घेणार आहे. पुस्तकातून शिकलं जातं हे तर महत्वाचं आहेच, पण काही गोष्टी अशा असतात की ज्या पुस्तकाशिवाय पण शिकायच्या असतात आणि त्या गोष्टींचा समावेश हा दप्तरविरहित दिवसामध्ये केला जाणार आहे. समान महत्व दिलेलं आहे अभ्यासक्रमाला, सह अभ्यासक्रमाला आणि अवांतर अभ्यासक्रमाला. म्हणजे जो आपला करिक्युलम आहे, एक्स्ट्रा करिक्युलर आहे आणि को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत याच्यामध्ये फारसा फरक नसणार आहे. म्हणजे त्याच्याच साहाय्याने मुलांचं शिक्षण होणार आहे. म्हणजे जे काही रोट लर्निंग होतं, जे काही तांत्रिक पद्धतीने रट्टा मारण्याची जी सिस्टम होती ती इथून पुढे बंद होणार आहे आणि अगदी मनोरंजक पद्धतीने आणि एक्स्ट्रा करिक्युलर को करिक्युलर ऍक्टिव्हिटीजच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न इथून पुढे केला जाणार आहे. 1ली ते 8वी इयत्तांची परीक्षा पद्धती सुद्धा इथून पुढे बदलली जाणार आहे. 1ली ते 2री मध्ये तर परीक्षा नाहीये हे आपण पाहिलं. महत्वाच्या कुठल्या कुठल्या टप्प्यांवर मूल्यमापन होणार आहे आणि ते कसं होणार आहे तेही आपण पाहणार आहोत. इयत्ता 3री, 5वी आणि 8वी या महत्वाच्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांच्या यशाचं आणि कामगिरीचं मूल्यमापन केलं जाणार आहे. त्या पण परीक्षांची जी पद्धती आहे त्याची संपूर्ण डिटेल्स येतीलच सविस्तर आपल्याला ज्यावेळेला आपला अभ्यासक्रम सुरू होईल, परंतु तेही वेगळ्या पद्धतीने होणार आहे. आपल्या ह्या जर अध्ययन पद्धती बदलली, विद्यार्थी जर बदलणार आहे, तुम्ही सिलेबस बदलता आहात तर डेफिनेटली मूल्यमापनाची पद्धती सुद्धा आपली बदलणार आहे. नंतर अपेक्षित शैक्षणिक उद्दिष्टांची पूर्ती जी आहे ती झाली की नाही झाली ते नीट तपासलं जाणार आहे, त्याची निष्पत्ती तपासली जाणार आहे. आणि जे यांत्रिक शिक्षण मी आता जस्ट उल्लेख केला की रोट लर्निंग जी पद्धती होती पूर्वीची की नुसतंच पाठांतर करा आणि मग ते पेपरमध्ये लिहा आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये निष्णात झालात असं मानण्याची जी परंपरा होती ती इथून पुढे खंडित होणार आहे. आणि इथे मूलभूत संकल्पनांची जी मूल्यमापन आहे ते केलं जाणार आहे. उच्च दर्जाची कौशल्य त्याच्यात विकसित झालीत की नाही झालीत ते इथे तपासलं जाणार आहे आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनात वापर ह्याच्यावर थोडासा भर दिला जाणार आहे. त्यामुळे यांत्रिक शिक्षण पद्धतीचा त्याग इथून पुढे मूल्यमापन पद्धतीमध्ये सुद्धा केला जाणार आहे. शैक्षणिक पद्धतीमध्ये, अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये तर केलंच जाणार आहे, परंतु डेफिनेटली त्यामुळे तो मूल्यमापन पद्धतीमध्ये सुद्धा बदल होणार आहे. शालेय परीक्षांचे जे निकाल आहेत ना त्या निकालांच्या बाबतीत सुद्धा खूप मोठे बदल होणार आहेत. हा फक्त विकासाभिमुख बदलांसाठी असणार आहे, देखरेखीसाठी असणार आहे आणि शालेय पद्धतीमध्ये सुधारणा गृहीत धरण्यासाठी हा निकाल जो आहे हा गृहीत धरला जाणार आहे इथून पुढे. यापूर्वीचे शालेय निकाल म्हणजे अगदी जीवन मरणाचा प्रश्न असं जे काही चित्र उभं केलेलं होतं ते इथून पुढे संपुष्टात येणार आहे. इथून पुढे हे असं नसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा ह्या सुद्धा, जसं शिक्षण हे एक आनंददायी प्रक्रिया त्यांच्यासाठी होणार आहे तसंच मूल्यमापनाची प्रक्रिया म्हणजेच परीक्षांची प्रक्रिया सुद्धा त्यांच्यासाठी आनंददायी असणार आहे. आणि मुख्य म्हणजे त्याच्यात विकसित झालेल्या कला हे बघणं, विकसित झालेले स्किल्स हे बघणं जास्त महत्वाचं आहे, ना की त्याची दुसऱ्या कोणाशी कंपॅरिझन करणं किंवा तुलना करणं आणि त्या दृष्टीने तो उच्च किंवा कमी दर्जाचा आहे ते ठरवणं हे याच्यामध्ये टाळण्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्याचा फायदा आपल्याला नक्की होणार आहे. आता यानंतर 9वी ते 12वीच्या परीक्षा कशा असतील त्याबाबत सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. तर बघा 9वी ते 12वी ही जे 2 वर्ग आहेत याच्यामध्ये सुद्धा वेगळे बदल करण्यात आलेले आहेत आणि इथे 2 स्तरांवर, विषयांचे 2 स्तरांवर इथे अध्यापन होणार आहे. पहिली गोष्ट, याच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन होणार आहे आणि आपल्या सर्वांना 2022-23 पासून या मूल्यमापन पद्धतीमध्ये होणाऱ्या परिवर्तनासाठी तयार व्हायचं आहे. ठीक आहे. इथे एक समता, इक्वॅलिटीचं धोरण याच्यात राबवण्यात येणार आहे आणि ते म्हणजे प्रत्येक बोर्डाकडून शैक्षणिक स्तरावर साम्य राखण्यासाठी दक्षता घेण्यात येईल. म्हणजे कसली साम्यता, जसं सीबीएसई बोर्ड आहे, स्टेट बोर्ड आहे, आयसीएसई बोर्ड आहे किंवा इतर कुठले बोर्ड्स असतील तर त्यांच्या शैक्षणिक डिफिकल्टी लेव्हलमध्ये, एज्युकेशन डिफिकल्टी लेव्हलमध्ये थोडेफार फरक आहेत किंवा त्यांच्या सिलेबसमध्ये पण बऱ्यापैकी फरक आहेत, तर ते एका लेव्हलला आणण्याचा प्रयत्न इथून पुढे केला जाणार आहे. म्हणजे पूर्वी जसं स्टेट बोर्डचे विद्यार्थी म्हणजे कमी दर्जाचे, मग तिथून पुढे सीबीएसईचे, मग तिथून वरचे आयसीएसईचे असं मानण्याचा एक प्रघात होता.
जेव्हा की तसं इतका मोठा फरक त्याच्यामध्ये नव्हता, तरी पण आता मात्र हे अगदी योग्य समान लेव्हलला आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याचा जो निकष असणार आहे तर सर्व शालेय बोर्डांचा दर्जा किंवा निकष जो आहे आणि त्याच्या संबंधीची जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती पारख या राष्ट्रीय मूल्यमापन संस्थेतर्फे ठरवली जाणार आहेत. म्हणजे तिन्ही संस्था किंवा त्याहीपेक्षा वेगळे जे बोर्ड्स असतील ते सगळे एका पातळीवर काम करतील, एका लेव्हलवर काम करतील. हा एक झाला एक पार्ट. याच्यामध्ये काही मार्गदर्शक तत्वे याच्यामध्ये घालून देण्यात येतील. SCERTच्या सल्ल्याने NCERT याचं मूल्यमापनाची मार्गदर्शक तत्वे घालणार आहे किंवा ठरवून देणार आहे. म्हणजे ठरवणार आहे NCERT, परंतु त्या स्टेटच्या SCERTचा सल्ला याच्यामध्ये जरूर घेतला जाणार आहे. म्हणजे भाषाविषयक काही गोष्टी असतील तर त्या स्टेट संबंधित ठरवलं गेलं पाहिजे ना, तर त्यामुळे ते SCERTचा सल्ला याच्यामध्ये महत्वाचा ठरणार आहे. याच्यामध्ये काही व्यवहार्य पद्धतीने मूल्यमापन करणं हे सुद्धा अभिप्रेत आहे आणि ते सुद्धा ह्याच्यात करण्यात आलेलं आहे. वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक ज्या परीक्षा असतात, सत्र सामायिक वार्षिक परीक्षा असतील, ह्याचं नियोजन असणार आहे आणि त्याच्यामध्ये व्यवहार्य पद्धती शोधल्या जाणार आहेत. याचे डिटेल्स अजूनही आपल्याला प्राप्त झालेले नाहीये. ते ज्यावेळेला प्राप्त होतील त्याला खरोखर त्याच्यामध्ये किती नेमक्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे हे आपल्याला नक्की समजेल. ह्याच्यामध्ये सगळी सुलभता आणण्यात येणार आहे. म्हणजे मूलभूत आहे किंवा गाभात्मक मूल्य जी तपासायची आहेत, कोर व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणतो, ती विद्यार्थ्याची तपासायची असतील. बोर्ड परीक्षांचं सुलभीकरण केलं जाणार आहे. अशा प्रकारे हे खूप सुंदर अशी रचना किंवा योजना असणार आहे आणि खूप मोठ्या बदलांना आपल्याला आता इथे सामोरं जावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर अध्यापकांसाठी सुद्धा जी परीक्षा पद्धती आहे किंवा शिक्षण पद्धती आहे ती सुद्धा बदलणार आहे. म्हणजे जर तळापासूनच बदलत आलेलं आहे तर त्यांना शिकवण्यासाठीचे तयार होणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या रचना बदललेल्या असल्या पाहिजेत. म्हणून शिक्षकांसाठी बहुविषयांचा अभ्यासक्रम शिकवणारी महाविद्यालय तयार होतील, विश्वविद्यालय तयार होतील 2030 पर्यंत. याच्यामध्ये आता विद्यार्थ्यांची किंवा अध्यापकांची शैक्षणिक पद्धती कशी असणार आहे बघा. पहिली गोष्ट, काही वर्ष तर आपल्याला जुना आणि नवा अभ्यासक्रम ह्याचा मिलाफ घडवणारीच शिक्षण पद्धती इथे शिक्षकांसाठी द्यावी लागणार आहे. म्हणजे त्याच्यातूनच त्यांचं अध्यापन कौशल्य आपल्याला इथे विकसित करायचं आहे. परंतु याच्यात आता हळूहळू बदल कसे होतील ते आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बीएडचा जो कोर्स आहे तो बऱ्याच जणांनी असं सांगितलं की बीएड कोर्स इथून पुढे 1 वर्षाचा होणार आहे. अगदी 100% खरं असं हे नाहीये. त्याच्यात थोडासा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश आहे. ते काय आहे नेमकं बघूया. सगळ्यात पहिल्यांदा इथून पुढे जो शिक्षक होणार आहे ना, तर तो 12वी नंतरच ह्या गोष्टीवर फोकस करू शकतो की मला शिक्षक व्हायचं आहे आणि तिथून पुढे 4 वर्ष तो बीएडचा कोर्स करू शकतो. म्हणजे जसं लॉ करायचं असेल तर विद्यार्थ्याला 12वी नंतर BLS LLB करता येतं किंवा MBA करायचं असेल तर 12वी नंतर विद्यार्थ्याला BBA MBA ही डिग्री उपलब्ध करून दिलेली आहे. थोड्याफार फरकामध्ये नावं वेगवेगळी आहेत वेगवेगळ्या स्टेटची किंवा युनिव्हर्सिटीजची, बाकी मूलभूत ढाचा जो आहे तो तोच आहे. ठीक आहे. सो तसं एक प्रोव्हिजन आपल्याकडे होती. आता त्याच पद्धतीने शिक्षकांना सुद्धा 12वी नंतरच तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला शिक्षक व्हायचंय. यापूर्वी काय होत होतं की ग्रॅज्युएशन नंतर बीएडचा कोर्स असल्यामुळे ग्रॅज्युएशन पर्यंत मुलगा हा शिकत होता आणि त्यानंतर मग तो डिसाईड करत होता की मला आता बीएडला जायचंय. परंतु एखाद्या विद्यार्थ्याची जर आधीपासूनच मनापासून इच्छा असेल की मला शिक्षक व्हायचंय तर तो विद्यार्थी हा 12वी नंतरच 4 वर्षाचा बीएडचा कोर्स हा डिसाईड करून घेऊ शकतो. जसं BLS LLB किंवा BBA MBA सारखे जे कोर्सेस आहेत त्याप्रमाणे तो हा कोर्स करून घेऊ शकतो आणि शाळेमध्ये शिकवण्यासाठीची ही न्यूनतम पात्रता इथून पुढे राहणार आहे. त्यापुढे जाऊन बघा की 2 वर्षाचा बीएडचा कोर्स असणार आहे. कुठला की आता सध्या जे काही पदवी घेऊन पास झालेले आहेत, म्हणजे हा पहिला तुमचा 4 वर्षाचा बीएडचा शिक्षक प्रत्यक्ष कामाला लागण्याच्या वेळपर्यंत मध्ये किमान 4 वर्षाचा गॅप जाणार आहे की नाही. मग ह्या 4 ते 5 वर्षाच्या गॅपसाठी ही सुविधा अजूनही तशीच ठेवण्यात आलेली आहे की 2 वर्षाचा बीएडचा कोर्स जो आहे तो तसाच राहणार आहे. म्हणजे सध्याचा कुठलाही पदवीधारक जो आहे तो ह्याच्यासाठी पात्र ठरू शकेल आणि तो हा 2 वर्षाचा कोर्स करून हा शिक्षक होऊ शकेल. आता अजून पण एक बदल याच्यात असा करण्यात आलेला आहे की समजा एखाद्या विद्यार्थ्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि म्हणजे डिग्री पर्यंत, जसं आपण बघितलं सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि डिग्री असे हे 3 लेवल्स आपण पाहिलेले आहेत. तर याच्यातली 3री लेवल एखाद्या विद्यार्थ्याने पूर्ण केली आणि त्याने 4थी पण लेवल पूर्ण केली तर त्यावेळेला मात्र विद्यार्थ्याला बीएडचा कोर्स जो आहे तो 1च वर्षाचा असणार आहे. कारण त्याने 4 वर्षांचा जो बहुविषयांचा अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केलेला असेल आणि त्यामुळे त्याच्यासाठी म्हणजे आपण एका ह्या स्लाइडमध्ये बघितलं होतं बघा की 4 वर्ष जर असतील तर सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री, रिसर्च हे जर पूर्ण केलेले असतील तर त्या विद्यार्थ्याला फक्त 1च वर्षामध्ये ती बीएडची डिग्री पूर्ण करता येऊ शकेल. अतिशय सोपं, सुटसुटीत आणि सगळ्यांसाठी उपयुक्त अशा ह्या रचना याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत.
तर मंडळी, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे काही बदल झालेत किंवा त्यांच्या अध्ययन पद्धतीमध्ये जे काही बदल होणार आहेत, त्यांची शिक्षण पद्धती, या संपूर्ण बाबतीत आपण माहिती सविस्तर घेतलेली आहे. यानंतर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की याच्या शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीमध्ये नेमके कसे बदल होणार आहेत आणि शिक्षकांच्या अध्यापन कौशल्य जे आहे ती कशी विकसित करणार आहेत आणि इथून पुढचे शिक्षक बनण्यासाठीचं जे एज्युकेशन असणार आहे ते कसं असणार आहे, त्याबाबत आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. हे चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्व शिक्षक बांधवांना आणि शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला हे चॅनल तुम्ही शेअर करा.